मॅम क्लास 11 ची फायनल एक्झाम येते, प्रेपरेशन त्या लेवलचं झालेलं नाहीये. सो लास्ट मोमेंट जेव्हा एक्झामला 7-8 दिवस बाकी असतील काय करायचं, किंवा मॅम 12 सुरू झालेली आहे बट 11 चे जे चॅप्टर्स आहे MHT CET साठी आम्ही अजून प्रिपेअर नाही केले. ह्या व्हिडिओच्या एंडला आय विल बी गिव्हिंग यू ऑल द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ क्लास 11. आणि जरी तुमचं 11चं CETचं प्रिपरेशन नसेल झालं तर आय विल टेल यू अ रफ स्ट्रॅटेजी ऑफ हाऊ यू कॅन प्रिपेअर. कारण बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, बोर्ड्स मध्ये 98% पण आले तर देयर इज नो यूज बिकॉज MHT CET इज द अल्टिमेट गेम. ठीक आहे, सो व्हिडिओच्या एंड पर्यंत थांबा. क्लास 11 चे सगळे इम्पॉर्टंट मी तुम्हाला देणार आहे आणि दुसरा MHT CETचं प्रिपरेशन कसं करायचं ते पण सांगणार आहे. सो सबसे पहला यार और सबसे 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 इम्पॉर्टंट, शुड वी रेफर टू एनी डाइजेस्ट फॉर क्लास 11? तर बाळांनो नीट ऐका. येस आय नो 10th तक हम यूज करते थे आणि तिथून भरपूर क्वेश्चन्स येतात, बट क्लास 11th मध्ये दॅट इज नॉट द राईट स्ट्रॅटेजी. कारण क्लास 11th आणि 12th मध्ये बाळांनो हे लक्षात ठेवायचं की आपली टेक्स्टबुक इज द किंग. ठीक आहे, आता मॅम तुम्ही असं का म्हणताय? कारण बाळांनो व्हेन वी रेफर टू एनी पर्टिकुलर डाइजेस्ट, नो डाउट क्वेश्चंस तो तेज असतात जो PYQs के होते हैं या एक्सरसाइज क्वेश्चन के होते हैं. सो क्वेश्चंस तो आपको रिपीट होते दिखेंगे उसमें से, बट द प्रॉब्लम इन दैट इज कि व्हेनेवर यू आर यूजिंग अ पर्टिक्युलर डाइजेस्ट और जेव्हा आपण तुम्ही भरपूर सारे, आता मी नाव नाही घेणार पण तुम्ही भरपूर सारे पब्लिकेशन यूज करता बाळांनो, त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी लँग्वेज असते किंवा जे टर्म्स असतात ते यूज झालेले नसतात. सो जर ते टर्म्स यूज झालेले नाहीत तर बाळांनो इट बिकम्स डिफिकल्ट. ठीक आहे, तर त्याच्यामुळे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे पेपर्स तर आहे पण करेक्शन थोडं स्ट्रिक्ट असतं, वेअर दे विल स्टिक टू द पर्टिक्युलर टेक्स्चुअल वर्ड्स. सो टेक्स्टबुक मधले वर्ड्स नसतील तर यू विल नॉट गेट मार्क्स. एक एग्जाम्पल देते क्लास 11 स्ट्रक्चर ऑफ एटम में एक आर्टिकल है. मान लो कि आपने प्रिंसिपल क्वांटम नंबर ले लिया. अब प्रिंसिपल क्वांटम नंबर डाइजेस्ट में बहुत बढ़िया से 10 पॉइंट में दिया होगा, but there they will have some different terms which are not there in our textbook or probably they have not used those terms. So using the textual terms are very important and direct questions from the textbook are asked. So yes, textbook is the king. Try to only see the questions from the digest but answers should always be done from the textbook. आणि वर्स्ट केस जर तुमच्याकडे कोणती डायजेस्ट नसेल तर ही वेबसाईटचं नाव सांगते तुम्हाला, shala.com. जर तुम्ही काही सर्च केलं तर बाळांनो तिथे तुम्हाला त्याचं नाव येऊन जाईल. ठीक आहे, पहिला आन्सर तुम्हाला त्याचंच येतं. सो ते बोर्ड्सच्या आयडियल फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर आर एक्सरसाइज क्वेश्चन्स इम्पॉर्टंट. तर बाळांनो तुमच्या फायनल बोर्ड्सच्या 11thच्याच नाही म्हणते मी, फायनल बोर्ड्सच्या पेपरमध्ये सुद्धा 60 to 65% क्वेश्चन्स आर आस्क्ड फ्रॉम युअर एक्सरसाइज क्वेश्चन. तुम्ही जर माझं सगळे 12thचे लेक्चर्स बघितले आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड 2026चा 12thचा पेपर बघितला तर बाळांनो मी तेव्हाही मुलांना सांगितलं होतं आता ज्यांनी बोर्ड दिले त्यांना विचारा पेपर कसे गेले, आणि तुम्हालाही सांगेल 60 to 65% क्वेश्चन्स either in your class 11 final exam or either in your board exams are asked from your exercise question. So are exercise question important? Absolutely yes. Second, ma'am how to start preparing? आता बाळांनो एक गोष्ट सांगते, हे बघा आपल्याला क्लास 11th मध्ये 16 चॅप्टर्स आहे. मैम इज इट इम्पॉर्टेंट टू स्टडी ऑल द 16 चैप्टर्स? बिल्कुल नहीं, हमको 16 में से सिर्फ 10 चैप्टर्स करने हैं. मैम पूरे 6 चैप्टर्स स्किप करने हैं. आई एम नॉट टेलिंग यू टू स्किप, आई एम टेलिंग यू कि उन चैप्टर्स में से बस तुमको बहुत ही इंपॉर्टेंट आर्टिकल्स करने. अब मैम 16 में से सिर्फ 10 क्यों आप बोल रहे हो? कारण बाळांनो MHT CET के सिलेबस में 11th स्टैंडर्ड में से आउट ऑफ 16 चैप्टर्स ओनली 10 चैप्टर्स आर आस्क्ड. तो यार हम उन 10 चैप्टर्स को बहुत अच्छे से करेंगे. सो आई एम श्योर आपको पता है MHT CET को कौन से 10 चैप्टर्स हैं. सो प्लीज फोकस ऑन दोस 10 चैप्टर्स और हम ये 10 चैप्टर्स बहुत अच्छे से करेंगे. रिमेनिंग जो 6 चैप्टर्स हैं उनका बस इंपॉर्टेंट हम करने वाले हैं, वो हम बिल्कुल डिटेल में नहीं करेंगे. अब मैम इन 10 चैप्टर्स को हम कैसे प्रिपेयर करें? सो इफ यू आर समवन हु इज प्रिपेयरिंग फॉर क्लास 11 फाइनल एग्जाम तो ये सारे चैप्टर्स का IMP मैं तुम लोगों को इस वीडियो के एंड में देने वाली हूँ. अगर तुम इतने क्वेश्चंस भी अच्छे से करके जाओगे जो मैं तुमको इंपॉर्टेंट देने वाली हूँ फॉर क्लास 11 फाइनल एग्जाम,
तो रिटन में आउट ऑफ 70 मार्क का पेपर होता है, आउट ऑफ 70 यू कैन आराम से इजीली 45 मार्क्स का तो आपको एज इट इज आपके पेपर में देखने मिलेंगे, जो इंपॉर्टेंट क्वेश्चंस में आपको एट द एंड ऑफ दिस देने वाली हूं। ठीक है, ये आपको क्या करना है, ये 10 चैप्टर्स का आईएमपी करना है फॉर क्लास 11 फाइनल एग्जाम। 6 चैप्टर्स आप बस एक बार गो थ्रू कर लो, क्योंकि ना वो आपको अब काम आने वाले हैं, ना 12th में काम आने वाले हैं, ना एमएचटी सीईटी को काम आने वाले। सो वो जो 6 चैप्टर्स है वो अभी के लिए साइड में रख दो। मैम अगर हमने क्लास 11 एमएचटी सीईटी प्रिपेयर ही नहीं किया है तो मैम व्हाट डू वी डू? तो देखो यार, क्लास 12 अभी फुल फ्लैश शुरू नहीं हुआ है। जून में, मतलब इन सम कॉलेजेस दे हैव ऑलरेडी स्टार्टेड, कोचिंग में महाराष्ट्रामध्ये जानेवारीमध्ये 12 सुरू होऊन जातं, पण फुल फ्लॅश जे आपण म्हणतो ना दिवसातून 6-6 तास 7-7 तास लेक्चर्स, हे सगळं जून पासून सगळे तुमच्यावर अटॅक करणार। त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, एमएचटी सीईटी चे 10 पैकी मिनिमम 5 चॅप्टर्स तुम्ही परफेक्ट केले पाहिजे। 5 चॅप्टर्स आपण नंतर करूयात, कधी कसं ते पण मी तुम्हाला सांगेल, बट 10 पैकी 5 चॅप्टर्स तुम्ही परफेक्ट केले पाहिजे। तुम्ही विचारणार मॅम कोणते 5 चैप्टर्स आम्ही परफेक्ट केले पाहिजे? सबसे पहला बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, सेकंड स्ट्रक्चर ऑफ एटम, थर्ड केमिकल बॉन्डिंग, फोर्थ बेसिक प्रिंसिपल्स ऑफ ऑर्गेनिक केमिस्ट्री एंड फिफ्थ हाइड्रोकार्बन। ये 5 चैप्टर्स बहुत इंपॉर्टेंट है जो आप लोगों को क्लास 12th में भी लगने वाले। सो दीज 5 चैप्टर्स यू हैव टू डू इट परफेक्टली फॉर एमएचटी सीईटी एज वेल। मैम ये कैसे करेंगे हम परफेक्टली? तर बाळांनो तुम्हाला काहीच नाही करायचंय, त्या चॅप्टरचा वन शॉट बघा, जर आतापर्यंत तुम्ही प्रिपेअर नाही केलेला आहे तर एमएचटी सीईटीचा वन शॉट बघा मात्र। ते झाल्यानंतर 25 क्वेश्चंस त्या चॅप्टरवर सॉल्व करा। जसं जर मी हाइड्रोकार्बन्स बद्दल बोलले तर वन शॉट बघा हाइड्रोकार्बन्सचा, उसके 25 क्वेश्चंस जे आहे ते बघून करा, एमसीक्यू आणि पीवायक्यूजच करा, कोई रैंडम क्वेश्चन नहीं करना है, कोई रैंडम पब्लिकेशन नहीं करना है, स्टिक टू एमएचटी सीईटी पीवायक्यू स्ट्रिक्टली। ठीक है, 25 क्वेश्चन सीन बघून करा आणि तशाच टाइपचे 25 क्वेश्चन्स शुड बी अनसीन। 25 क्वेश्चन्स शुड बी अनसीन। सो 25 क्वेश्चन्स बघून करा, सेम टाइप 25 क्वेश्चन्स अनसीन करा। ठीक है, एटलीस्ट तुम्हाला यानी भरपूर आयडिया येईल। आता जर तुम्ही म्हणत असाल की मॅम आम्हाला वन शॉट नाही भेटत आहे किंवा समजत नाहीये काय करायचंय, तर नक्की कमेंट करा, मी ह्या चॅप्टर्सवर तुम्हाला वन शॉट घेऊन येईल। दुसरी गोष्ट, मॅम का आम्ही 12th मध्ये कोचिंग लावायची, मॅम कसा अभ्यास करायचा, तर आता मी तर काही नाही बोलणार ह्याच्यावर, पण एक सांगते, ह्या चॅनलवर बाळांनो मी 12th महाराष्ट्र बोर्डचं असू दे किंवा एमएचटी सीईटीचं असू देत किंवा 11th सिलेबस असू दे, सगळं सिलेबस कट टू कट डिटेल मध्ये हर एक चॅप्टर, हर एक कॉन्सेप्ट, हर एक पीवायक्यू केलेला आहे, इन्क्लूडिंग 2026 पेपर एनालिसिस। सो ह्या चॅनलवर मी इतका जास्त केमिस्ट्रीचा कंटेंट अपलोड केलेला आहे की हा तुम्हाला पूर्ण यूट्यूबवर कुठे नाही भेटणार, ही माझी गॅरंटी आहे। बाकी मी तर म्हणणार नाही की तुम्ही जा किंवा नका जाऊ, पण तुमच्या जनरल नॉलेजसाठी सांगते, ह्या वर्षी पण मी सगळंच्या सगळं सिलेबस ह्या चॅनलवर तुम्हाला फ्री मध्ये शिकवणार। तुम्हाला काहीही डाउट्स असेल मी तुमच्यासाठी अवेलेबल राहणार। आणि बाळांनो माझा टेलिग्राम चॅनल आहे ज्याच्यावर देयर इज अ 2-वे कम्युनिकेशन, जर तुम्हाला काही डाउट्स असतील यू कॅन रीच आउट टू मी देअर ऑल्सो, मग ते क्लास 11 चे असो किंवा क्लास 12 चे असो। ठीक आहे, आणि क्लास 12 साठी पण मी लाइव लेक्चर्स लवकरच सुरू करणार आहे, सो बी अपडेटेड विथ दॅट एज वेल। त्यानंतर मॅम वी नीड इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर क्लास 11। तर बाळांनो क्लास 11 चे काही चॅप्टर्स चे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे, क्लास 11 चे काही चॅप्टर्स चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे आहे ते मी काय करणार आहे, आता नीट ऐका मी काय सांगतेय, क्लास 11 चे सम चॅप्टर्स चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स। ओके, तर बाळांनो हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे आहे हे मी ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करणार आहे। जर तुम्हाला यांचे सोल्यूशन हवे असतील किंवा मॅम आपने कुछ चैप्टर्स शेअर किए हैं, आम्हाला रिमेनिंग चॅप्टर्स पण हवे आहेत, तर कमेंट करा। आणि बाळांनो विथ दॅट हे आहे माझं टेलिग्राम चॅनल, ह्याच टेलिग्राम चॅनलवर जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर इथून तुम्ही मला रीच आउट करू शकता आणि बाळांनो तुमचे सगळे डाउट्स मी इथे आन्सर करेन। जर काहीही क्वेश्चन आन्सर्स हवे असतील, काही स्टडी मटेरियल हवं असेल,
कोणत्या चॅप्टर्सचे सेशन हवे असतील तर नक्की सांगा. बाकी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ दीज चॅप्टर्स ते मी तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करेन. काही चॅप्टर्स मी केलेत, रिमेनिंग चॅप्टर्स हवे असतील तर नक्की सांगा आणि भेटूयात आपण टेलिग्राम चॅनलवर जिथे आय कॅन आन्सर सम ऑफ युअर डाऊट जर काही असतील तर. ठीक आहे. बाकी जर 11 ची मॅरेथॉन घ्यायची असेल तर ते पण सांगा बिफोर युअर फायनल एग्जाम. ओके, सो दैट्स ऑल फॉर टुडे माय डियर स्टूडेंट्स. सी यू ऑल इन द नेक्स्ट वीडियो. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, बी पॉजिटिव एंड कीप स्माइलिंग गाइस. बाय बाय.